आताची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी। नमस्कार मित्रांनो, पुढील 24 तास हे महाराष्ट्रासाठी मोठे पावसाचे असणार आहेत। या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये धो-धो पाऊस होणार आहे। तुफान अतिवृष्टीचा इशारा IMDने पुढील काही तासांसाठी महाराष्ट्राला दिला आहे। तर मित्रांनो, ज्या 15 ते 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्या भागांची नावे आपण जाणून घेणार आहोत। माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि तसेच ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील नक्की करा। मित्रांनो, मागच्या काही तासांमध्ये राज्यातील वातावरणात चांगलाच बदल झाला आहे। बहुतांश भागांमध्ये चांगला पाऊस देखील झाला आहे आणि सध्या देखील वातावरण बदललेले आहे। मित्रांनो, पुढील 24 तास हे राज्यासाठी मोठे पावसाचे असतील। आपण या ठिकाणी बघू शकता, संपूर्ण हा जो मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला मोठी अतिवृष्टी, जोरदार पाऊस, वादळी वाऱ्यासह पुढील 24 तास झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच कोकण पट्ट्यात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा पुढील 24 तासांच्या आत हवामान विभागाने दिला आहे। तसेच उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये अवघ्या काही तासांमध्ये आपल्याला मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला रात्रीपासून पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। तर उद्या परवा देखील मराठवाड्यात मोठा पाऊस होईल। विदर्भामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या सर्वत्र परिसराला पावसाचे अलर्ट देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, एकंदरीतच पाहायचं झालं तर पुढील 24 तास हे महाराष्ट्रासाठी मोठे पावसाचे असतील। त्यामुळे ही महत्त्वपूर्ण बातमी आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।